येस. अर्थातच फर्स्ट टाईम इज ऑलवेज व्हेरी स्पेशल सगळ्यांसाठीच. त्यामुळे माझ्यासाठी ऑल्सो अतिशय ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स आहे आणि त्यात इतके उत्तम कलाकार सोबत आहेत. त्यामुळे आणि दोन्ही भाषांमध्ये चित्रपट 7 जूनला रिलीज होतो आहे. त्यामुळे इट फील्स लाईक काय म्हणतात त्याला, डबल ट्रीट. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे बघायला, आणि लोकांनासुद्धा ती एक्साइटमेंट होपफुली स्क्रीनवर ट्रान्सलेट झाली असेल. त्यामुळे त्यांनाही बघताना तेवढीच मजा येईल अशी मी अपेक्षा करते. आया पहले तो मैंने सोचा नहीं था कि ये मराठी में भी रिलीज़ करेंगे। मुझे लगा था कि लोग हिंदी में रिलीज़ करके ख़त्म करेंगे, क्योंकि ये भुज की थोड़ी स्टोरी है, वहाँ की थोड़ी टोन थे इसके अंदर। और मल्हार के बारे में मैं कह सकता हूँ कि बहुत यूनिक स्टोरी है, बहुत अच्छी स्टोरी है, और हमने बहुत मेहनत की है इसमें। सभी ने, बच्चों ने, शारिब सर ने, अंजलि मैम ने, सभी ने बहुत अच्छा काम किया है। तो प्लीज़ जाइएगा और देखिएगा मल्हार 7 जून को। विशाल सरांसोबत काम करण्याचा अनुभव अतिशय सुंदर होता. कारण त्यांची शॉर्ट फिल्म मी बघितली होती, ज्याच्यासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. त्यामुळे ती बघितल्यावरतीच मी खूप एक्सायटेड होते की याचं फीचर जेव्हा ते करतात तेव्हा ते त्यांचं स्किल, त्यांचं एक्सपर्टीज त्याच्यात आणणार आहेत. पण त्यांच्याकडे बघितल्यावर असं अजिबात वाटलं नाही. मला असं वाटलं होतं नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर आहे म्हणजे बाबा फार स्ट्रिक्ट असतील, किंवा त्यांचं एक असं काहीतरी असेल की आपल्याला फार फ्रीडम मिळणार नाही. पण तसं अजिबात नाही आहे. ते एकदम ऑपोजिट होते आणि अतिशय चिल्ड आउट, आणि ॲक्टर्सना त्यांची स्पेस देणारे, प्लस इक्वली कोलॅबोरेटिव्ह एक्सपिरियन्स होता. त्यामुळे अमेझिंग एक्सपिरियन्स होता त्यांच्यासोबत काम करण्याचा. येस. दोन 2020 चित्रपटाचं शूटिंग झालं आहे. त्यामुळे इट्स ऑलमोस्ट 4 इयर्स. त्यामुळे आम्ही गमतीत म्हटलं आम्ही लिप इयर टू लिप इयर काम करतो. 2020-2024 झालं आहे. आणि समजमध्ये बदल म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी त्याला भेटले होते तेव्हा तो अतिशय शांत, तर मला वाटलं होतं खूप सिरियस वगैरे आहे की काय. पण जसं टाईम स्पेंड केला तो अतिशय ओपन अप झाला, आणि थोडेच दिवसात कळलं मला की अच्छा हे सगळं फार्स आहे, हे सगळं असं काही नाही आहे, सगळं शांतबिंत नाही आहे. आणि आता मी त्याला खूप महिन्यांनी त्याला मी भेटते आत्ता आणि बोलते त्याच्याशी. तर मला असं वाटलं की अरे हा परत आता शांत आहे, पण मला माहिती आहे की हे टायमिंगच आहे. थोड्या वेळाने तो ओपन अप होऊन हिल स्टार्ट हिल बी इन हिज एलिमेंट. त्यामुळे मला माहिती आहे की ही शांतता ही वादळापूर्वीची आहे. सो तुम्ही कुछ समज नहीं आया ना. यार जब मैं विशाल सर से मिला था तब तो मुझे वो बहुत चिलगाए लगे थे कि विशाल सर के साथ तो मज़ा आ जाए काम करने में, कि जो तुम्हें करना होगा आराम से करना, हम पहले रिहर्सल्स वगैरह कर लेते हैं, सब हमारा पहले ही हो चुका था, लैंग्वेज का भी हो चुका था, डायलॉग रिहर्सल्स भी हो चुकी थी, हमें बस जाके परफॉर्म करना था और सब कुछ हमें सिखाया हुआ था पहले से। तो हाँ, विशाल सर के साथ मुझे काम करने में इसलिए मज़ा आया कि बिल्कुल फ्रीडम मिली हुई थी हमें ना शूट के टाइम में, कि आप जो चाहो वो कर सकते हो, जिस तरह से आप करना चाहो। एक सीन है मेरा अक्षता का और मेरा, जब हम फर्स्ट टाइम मिलते हैं मूवी के अंदर, तो मैं इसको ना चूटी काटता हूँ, तो विशाल सर मुझे बोल रहे थे प्यार से ऐसे हाथ को ऐसे करना है, तो आई वाज लाइक कि चूटी भर देता हूँ। तो वो फ्रीडम थी हमें काम करने की, कि किसी का कोई रोक टोक नहीं थी कि हमें कुछ करना है नहीं करना। तो मज़ा आया उनके साथ काम करने में बहुत ज़्यादा, और ये मूवी में भी काम करने में बहुत मज़ा आया। मैं आपको पूछना चाहूँगा कि मूवी कंप्लीट हो चुकी है, 7 तारीख को मूवी रिलीज होने वाली है। मूवी के टाइम में या फिर शूट करने के टाइम ऐसा कौन सा सीन है या फिर ऐसा कौन सी एक चीज़ है जो आज तक समझ के साथ है और आगे भी समझ के साथ रहेगी? वो मल्हार के सेट पे ये हुआ था जो आज तक मेरे ध्यान में है, क्या बताओ? यार हम लोग रात को बहुत मज़े किया करते थे, रात को हम मैगी खाने जाया करते, तो वो मैगी ना मुझे बहुत याद आती है सच में। भुज की मैगी थी वो बहुत स्पाइसी मैगी बनाया करते थे, और मुझे मेरे लायक खाना वहाँ पे वही था, एक मैगी थी, वरना मुझे मिलता ढोकला
ये सब कुछ खाने को मिल रहा, तो ये सब मराठी खाना भी इतना वो पसंद नहीं आता, डोसा वगैरह, तो स्पाइसी खाना ज़्यादा अच्छा लगता है। तो वहाँ पे वो एक वही था जो स्पाइसी था बहुत ज़्यादा, और हम जाया करते रात को एक दोस्त के साथ। अच्छा, तर तुला विचारायला आवडेल की तुझ्यासाठी सिनेमा शूट होईपर्यंतचा असा कोणता सीन आहे किंवा असा कोणता क्षण आहे जो आज देखत तुझ्या सोबत आहे आणि पुढे सुद्धा खूप सारे सिनेमे बघतील, पण मल्हार सिनेमातला किंवा मल्हार सिनेमाचा हा क्षणासाठी शेवटपर्यंत ट्रेलरमध्ये सुद्धा तुम्हाला अगदी झलक दिसली असेल की माझे वडील मला थोडंसं मारतायत, ते ट्रेलरमध्ये झलक दिसते. तर माझ्यासाठी तर हा अतिशय मेमोरेबल सीन होता शूट करताना सुद्धा, कारण चुकून असं झालं की सरांच्या हातनं मला खरा जरा मार बसला होता, डोकं आपटलं होतं माझं भिंतीला, त्यामुळे जे अश्रू दिसत आहेत ते खरे आहेत. त्यामुळे ऑफकोर्स मी विसरूच शकत नाही कधी, कारण खरा मार खाल्ला आहे, खरं लागलं आहे. सो या कायम लक्षात राहणार आहे हे. नाही, खरंच खूप भारी आहे तुझ्या सोबत गप्पा मारून. तो कोणताच एक आमच्या दोघांना थँक्यू. संपूर्ण टीम थँक्यू. थैंक यू।